तर नमस्कार, जय आदिवासी, जय जोहार मित्रांनो. मी आलो आहे आज आपला जव्हारमधला खूपच पॉप्युलर असा असलेला पर्यटन स्थळ म्हणजेच धनकमाळ, जिथे आल्यावरती खूपच लोक येऊन आपले बड्डे सेलिब्रेट करतात, मजा मस्ती आणि सकाळ सकाळी जॉगिंगला पण येतात. तर तुम्हाला पण प्रश्न पडला असेल धनकमाळ म्हणजे कोणता पर्यटन स्थळ. तर जव्हारमध्ये तुम्ही आला असाल आणि तुम्हाला तर माहितीच असेल धनकमाळ म्हणजे दुसरा कोणता नसून आपला हा सनसेट पॉईंट जव्हार, ज्याला आता कुठेतरी जाऊन लोक सनसेट पॉईंट ह्या नावाने ओळखतात. पण सनसेट पॉईंटच्या पण आधी ह्या सनसेट पॉईंटला धनकमाळ म्हणून एक ओळख होती आणि तोच धनकमाळ आज आपला सनसेट पॉईंट जव्हार, जिथे खूप लांबून लांबून भेट द्यायला येतात. तर तुम्ही बघाल आता तरी दुपारची वेळ आहे आणि ह्या दुपारी असं थोडंसं तरी शांत वातावरण आहे. पण शांत वातावरणामध्ये तरी आज होळी असल्यामुळे लोकांची जरा बाहेरच गर्दी आहे गावातच, म्हणून इकडं पण थोडंसं शांत असं आहे. पण तरी पण तुम्ही बघाल की खूप असे पर्यटन स्थळ आहेत, बड्डे सेलिब्रेट करून राहिलेत. आणि हळूहळू इकडे जर नजर टाकली तर खूपसे आता जरा इथे जरा पाळणे वगैरे लावलेत, म्हणजे पहिल्यासारख्या होऊन तर आता तरी जास्त अशी चांगली अशी बघायला वाटतं. तर आपण पुढे पण जाऊ आणि त्यानंतर क्रिकेटचा आमचा हा मैदान इथे आम्ही येत राहतो आणि मेनवाला तो सनसेटचा जो आहे डोम तो आहे. आणि हळूच आम्ही सगळ्याकडे फेरफटका मारूच. तोपर्यंत नक्की शेवटपर्यंत वॉच करत राहा आणि लाईक करा. तर आता तुम्ही बघाल मी आलो आहे एक डोममध्ये, जो की आतमध्ये आल्यावरती खूपच असा थंडावा येतो आणि खूप जास्ती ऊन असल्यामुळे ह्या जर आतमध्ये याल तर सावलीमध्ये तुम्हाला एकदम छान असं थंडगार वातावरण वाटेल. पण इथे आल्यानंतर सगळ्यात वाईट का वाटतं माहीत आहे का, तुम्ही लांबून लांबून येतात, फिरायला येतात, बड्डे सेलिब्रेट वगैरे करतात, जे काय असेल ते. तर इथं जसा तुम्ही घाण कचरा करून जातात, जे कोणी बाहेरचे येतात त्यांना पण खूप असं वाईट वाटतं बघायला की एवढं चांगलं आपल्याला बनवून दिलेलं आहे, तर आपण त्याचा असा वापर नाही करता. जेवढं चांगलं ठेवता येईल तेवढं चांगलं ठेवू. तर मी पण बघितलं, रोज बघतो, पण ह्याच्यावरती आजपर्यंत कोणी व्हिडिओ नाही बनवला आहे की कोणी आवाज नाही सांगितला. तुम्ही पण बघाल किती वेळ आला असेल तरी कचरा बघा तुम्ही. मी हे दाखवणार नव्हतं, पण जर कोणी दाखवणार नाही तरच हे असंच राहील. पण आता तुम्ही बघा, हे तुम्हाला पण बघून कसं वाटतं की खूप कचरा केलेला आहे सगळं. आता तिथे पण बघाल तुम्ही बड्डे सेलिब्रेट चालू आहे इकडे तिकडे, तरी पण कचरा तो तसाच्या तसाच आहे, नाही कुठे साफसफाई नाही काही. काय वाटतं तुला, तू काय सांगशील? मी या कचरा नका करू, करा बंदरा, साफ करून द्या. बरोबर आहे. असंच प्रत्येकाने जरी जो कोणी असला इथे कचरा करत असला त्याला आवाज सांगितला की असा नको करू. इथे बाजूला डस्टबिन पण आहे, म्हणजे एक डस्टबिनची पण सोय पाहिजे प्रत्येक डोममध्ये. तर जास्त काय बोलत नाही, जर जास्ती कडू सत्य बोललं तर लोकांना लागतं पण. म्हणून आता आपला ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करतच राहू. आपण जाऊया आपल्या मेनवाला सनसेटच्या डोममध्ये, जिथून सनसेट व्ह्यू एकदम आपल्याला खास दिसतो. तर आज पुढे जाऊ. तर आता आपण आलो आहे मेन डोममध्ये, जो की जिथून प्रेक्षक जास्ती इथेच येतात बघायला सनसेटचा व्ह्यू. आणि तुम्ही पण आला असाल कधीतरी, तरी आज तरी इथे साफसफाई झालेली आहे, म्हणजेच जास्ती बड्डे सेलिब्रेट करतात ते इथेच.
माझा काय कोणता पर्सनल टॉपिक नाही की बड्डे सेलिब्रेट करतात आणि इथे घाण कचरा करून जातात, पण तो जो वाईट वाटतो म्हणून मी त्याच्यावरती बोलतो आहे. तर जास्ती काही न बोलता आपला जो कंटिन्यू व्लॉगिंग आहे ते चालूच करू. तर इथून तुम्ही बघाल खालती वातावरण कसं आहे. आता तरी दुपार झालेली आहे म्हणून काही सनसेटचा व्ह्यू आपल्याला बघता नाही येत आहे, पण निसर्गाशी तुम्ही जर जोडून राहिला असाल आणि निसर्गाशी प्रेम असाल आणि खूपच निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही इथे एकदा नक्की या. कारण इथून जो निसर्गाशी आपल्याला संवाद करता येतो आणि जो व्ह्यू दिसतो खूपच छान असा. आणि तुम्ही बघाल की इकडे आम्ही खालती जात असतो. खालती नदी आहे. नदी म्हणजे एवढे मोठं काय नाही, वहळ आपल्या साध्या सोप्या भाषेत. तर तोच तो खालती आम्ही आंघोळ करायला वगैरे जातो. आता तरी उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाच्या याच्यात आता रोजच जाऊ मजा मस्ती करायला. करवंद वगैरे खूप असे आपला उत्तर कोकण म्हणून असलेला आपला पालघर जिल्हा त्यातलाच एक जव्हार. तर खूप असा बोलण्यासारख्या गोष्टी आहेत, तर आपण त्या करतच राहू. पण सांगायची गोष्ट झाली तर आता इकडे पण आग लावून झालेली मागेच, तर त्या कारणाने इकडची झाडे वगैरे पेटलेली आहेत. तर तो पण मुद्दा सोडूया आणि आपण आपल्या व्लॉगिंगमध्ये येत राहू. तर एवढा पण कोणता मी मोठा क्रिएटर यूट्यूबर वगैरे नाही आहे. काही चुकत असेल तर सांभाळून घ्या. हळूहळू तुमच्याकडूनच शिकून आपण इथपर्यंत आलो आहे. 1000 सबस्क्रायबर्स पण आता थोडेच लवकर आणि जवळ आहे आपला चॅनल. तर नक्कीच लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला सपोर्ट तर तुमच्या आहेत तसाच सपोर्ट राहू द्या, प्रेम राहू द्या. आणि भेटूया परत एखादा नवीन ब्लॉगमध्ये. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा, कारण आता परत नवीन सुरुवात केलेली आहे. तर छोटासा व्लॉग होता. यानंतरही आपण बाकीचे जे पर्यटन स्थळ आहेत तिथे नक्कीच भेटू. तर कसं वाटलं तुम्हाला आपला हा जुना धनकमाळ म्हणजेच आपला सनसेट पॉईंट. तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. जय जोहार, जय आदिवासी.